नमस्कार. मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, आज लातूर जिल्ह्यातील भाजप जिल्हा परिषद पंचायत समितीचं विश्लेषण करत असताना अगोदर आपण गेल्या वेळा काय अवस्था होती जर पाहिलं तर 59 पैकी 36 जागावर भाजप होता, काँग्रेस 14 जागावर होती, शिवसेना 1 जागेवर होती, राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागेवर होती, इतर 2 जागेवर होते आणि मनसे 1 जागेवर होती. काय झालं या ठिकाणी? 59च्या 59 जागा आहेत. भाजप 36 वरून 18 वर आलं. किती आलं? 36 वरून 18 वर, म्हणजे निम्म एकदम कमी झालं. काँग्रेस 14 होते, 14 वरून 23 वर आलं, म्हणजे काँग्रेसचे 9 वाढले, भाजपचे 18 कमी झाले. शिवसेना 1 होती तर शिवसेना 1 अधिक 1 2 झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस 6 होते, आता या वेळा दुप्पट म्हणजे 12 अधिक 1 13 झाले. इतर 2 होते, इतर 2 आणि मनसे 1 असं चित्र निर्माण झालेलं आहे. यावेळा अत्यंत निसटता पराभव म्हणजे शंकर भिसे यांच्या मिसेस अवघ्या 2 मतांना म्हणजे कामखेडा मतदारसंघातून पराभव झाल्या. आणि असं विश्लेषण करायचं म्हटलं तर फार कठीण जाऊ शकतं आणि आज करता येणार नाही. भूतन्याय आकडेवारी घ्यावी लागेल. आपण जर पाहिलं की साळुंके हे भातांगळीमध्ये जे निवडून आले, ज्या ठिकाणी कुबेर विरुद्ध फकीर अशी निवडणूक असताना भाजपचे त्या ठिकाणी आपले साळुंके हे चांगल्या मताधिक्यानं, जिथं येलम समाजाचं वर्चस्व आणि त्याचबरोबर पडिले म्हणजे एक ख्यातनाम नामांकित प्रस्त त्यांचा पराभव करून विजयी झालं. त्याचबरोबर भाद्यामध्ये 60 मतांनी जागा भाजपची आली, म्हणजे रेणापूर ग्रामीण मतदारसंघात 1 जागा हे लातूर तालुक्यात म्हणजे खरोडा, 1 जागा रेणापूर तालुक्यात म्हणजे खरोडा, 1 जागा लातूर तालुक्यात म्हणजे आपले या ठिकाणी भातांगळी आणि 1 जागा भादा. तर 3 जागा आल्या. गेल्या वेळा 6 जागा होत्या, या वेळा 3 जागेवर पराभव, म्हणजे पानगाव जागा ही गेली, नंतर कामखेडा ही गेली, त्याचबरोबर आपण पोरेगाव असं वाटत होतं येईल पण तीही आली नाही. नेमकं कशामुळं असं घडलं काय नाही हे आपण एक 3-4 दिवसात सविस्तर विश्लेषण करू. उदगीर मध्ये 7 जागा आपण जर पाहिलं तर उदगीर मध्ये भाजपच्या 5 जागा होत्या, काँग्रेसची 1 होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 1 होती. यावेळा भाजपच्या 2 जागा, राष्ट्रवादीच्या 3 जागा आणि काँग्रेसच्या 2 जागा आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं चाकूरमध्ये फक्त भाजपची 1 जागा आली, ज्या ठिकाणी श्रंगारे यांच्या कन्येचा सुद्धा पराभव झाला. फक्त माणिकराव पाटलाचे चिरंजीव होते म्हणून ती जागा आली. राष्ट्रवादीच्या 4 जागा आल्या. आणि त्याचबरोबर औशामध्ये 9 जागेमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या वेळा औशामध्ये कसं होतं चित्र आपण जर बघितलं तर 9 पैकी 3 भाजप, 4 काँग्रेस, 1 शिवसेना, 1 राष्ट्रवादी काँग्रेस असं होतं. पण यावेळा भाजपच्या 4 म्हणजे किती वाढल्या भाजपच्या अंशामध्ये आपण जर बघितलं तर 1 जागा वाढली. त्याचबरोबर राष्ट्रवादीची 1 होती, तिथं किती वाढल्या? तिथं राष्ट्रवादीची काही वाढली नाही. नंतर काँग्रेसच्या किती होत्या अंशामध्ये आपण जर काँग्रेस पाहिलं तर काँग्रेसच्या जागा त्या ठिकाणी 4 होत्या, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 4च जागा आहेत. 3 जागा
ह्या एक जागा ही दुसरी आलेली आहे. निलंग्यामध्ये अगोदर चित्र कसं होतं? निलंग्यामध्ये अगोदरचं चित्र होतं 9 जागेपैकी 8 ठिकाणी भाजप होतं. यावेळा 4 ठिकाणी भाजप आहे, म्हणजे 4 जागा कमी झालेल्या आहेत. त्या 4 मध्ये 3 काँग्रेसला, 1 शिंदेना, 1 अजित पवारला आणि 1 अपक्ष. म्हणजे याही ठिकाणी भाजपला चांगलाच शेडबॅक मिळालेला आहे. आपण चाकूर मधला पाहिलं, शिवरामपाल मध्ये 2 जागा दोन्ही भाजपच्या होत्या. इथं 1 जागा झालेली आहे. चाकूर मध्ये 5च्या 5 भाजपच्या होत्या. इथं भाजपच्या 4 जागा ह्या राष्ट्रवादीने खेचून घेतलेल्या आहेत. देवणीमध्ये 3 मध्ये गेल्या वेळेस देवणीचं चित्र कसं होतं आपण जर बघितलं तर देवणीमध्ये 3च्या 3 जागी भाजप होतं. यावेळेस देवणीमध्ये 2 भाजप आणि 1 काँग्रेस. इथं देवणी 1 कमी झालेला आहे. त्याचबरोबर शिरूर अनंतपाळ 1 भाजप आणि 1 काँग्रेस असा चित्र निर्माण झालेला आहे. जेव्हा की या ठिकाणी निलंगा विधानसभा मतदारसंघातली 1 जागा कमी झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला जर देवणी मधली 1 जागा कमी झालेली आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये निश्चित भाजपचं आत्मचिंतन करण्यासारखी परिस्थिती आहे. सगळ्यांनीच आत्मचिंतन करायची आणि या ठिकाणी काँग्रेसचं किंवा अमित देशमुखचं अभिनंदन करावं लागेल. अभयदादा साळुंखेचंही अभिनंदन करावं लागेल. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर बसवराज पाटलांनी जे यंत्रणा उभा केली, जे प्रचार यंत्रणा केली, त्याचा विचार करत असताना त्या अत्यंत अभिनंदनीय होती. त्याने आपण जर पाहिलं लांबजाण्याला 1 सभा होती, त्याचबरोबर नळेगावला होती. नळेगावचा उमेदवार आला, चापोलीचा काही येऊ शकला नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये कोणाला उन दुन न म्हणता अत्यंत चांगल्या प्रकारची ही निवडणूक झाली. बघूया आता अफवा सुरू झालेल्या आहेत की राष्ट्रवादी हे म्हणजे आम्हाला अध्यक्षपद करा म्हणून आशियानावर, हे अफवा चालणार आहेत. अत्यंत संयमानं वागणं गरजेचं आहे. आता महिलांसाठी राखीव अध्यक्षपद असल्यामुळं भगवानराव पाटील यांच्या भाऊजाई यांचंही नाव अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहे. तसेच मुक्ताजी संतोषाप्पा मुक्ता यांच्या मिसेसचंही नाव चर्चेत आहे. शेवटी कोण कसा काय आग्रह धरणार, पण एकंदरीत या ठिकाणी अजितदादाच्या निधनामुळं राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. निश्चितच जिल्हाध्यक्षांनी काही ठिकाणी युती केली, हेही फायदेशीर ठरले आहे. आता उनदुन न करता हा विजय सर्वांनी पचवावा. अफवा, भूलतापा, बुद्धिभेद, जातीवाद यापासून सर्वांनी दूर राहावं आणि कटुता न राहता मनभेद होता कामा नये. मतभेद झाले, निवडणुका संपल्या. आता लवकरच अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, कृषी सभापती हे सगळं होणार आहे. गेल्या वेळा भाजपला सगळं वन वे होतं. आता सगळ्याला घेऊन चालायचं, सगळ्याला सोबत घ्यायचं, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण निश्चित कुणी काहीही म्हणो, अमित देशमुख यांची बुलंद तोफ, यांची यंत्रणा, यांनी निवडलेले उमेदवाराला दिलेली रसद, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सगळ्यांनीच चिंतन करावं. मग संभाजीराव पाटलांनी चिंतन करावं, अभिमन्यू पवारनी चिंतन करावं, रमेश अप्पा खराड यांनी चिंतन करावं. आणि हे चिंतनाच्या बाहेर काही ठिकाणी जरांगे फॅक्टर काम केला का, तसं म्हणत असताना ओपन जागेवर मतदारांनी याला निवडून दिलं आपल्याला, म्हणजे आपले खरोळ्यामध्ये की ज्या ठिकाणी हायली इम्पॉसिबल वाटत होतं. आता बूथनिहाय जेव्हा मतं आपल्याकडे येतील, सगळी डिटेल आपण चर्चा करू. विजयी
उमेदवाराचं अभिनंदन. मला एका मोठ्या साहित्यिकाचं वाटतं की हे विजय झाला की क्रियावंत असं होणार तसं होणार, हे फुटणार तिकडे जाणार. आता अजित माने यांच्या मिसेसचा या ठिकाणी पराभव झाला. औरादमध्ये काय काँग्रेस मधून भाजपत घेऊन उमेदवारी, पण त्यांचाही निभाव लागू शकला नाही. त्याच प्रकारे औशामध्येही दिनकररावजी माने यांचा प्रवेशाचा मातोळ्यामध्ये, नंतर त्यांच्या गावामध्ये काय किल्लारीमध्ये म्हणावा तसा काही प्रभाव होऊ शकला नाही. जनता बहुत हुशार है, पब्लिक है, ये सब जानती है. म्हणून सर्व नेत्याला मला हात जोडून विनंती करावीशी वाटते, कटुता टाळा, संयम पाळा, कार्यकर्त्यांना आवरा. चुकीच्या दिशेनं संस्कृती ही प्रकृती राहिली नाही तरी चालेल, पण विकृती होणार नाही याची खबरदारी घ्या. मित्र हो, हा थोडक्यात इन शॉर्ट हा निकाल, पण यामध्ये भाजपनं निश्चित चिंतन करायसारखं आहे. शेवटी बसवराजजी पाटील यांनी प्रयत्न केलेला आहे, संभाजीराव पाटलांनीही केलेला आहे. मग इन्कम्बन्सी फॅक्टर असेल किंवा काही असेल, औशामध्येही चांगलं फूट आलेलं आहे. रेणापूर ग्रामीण मध्ये 6 ते 7, 8 जागा होतील असं वाटत होतं, पण कदाचित काही घडलं, काय घडलं काय नाही, साखरपट्ट्याचा किती प्रभाव हे सोडून द्या. आणि मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.